नमस्कार, आपण पाहत आहात अक्राणी एक्सप्रेस न्यूज। आजची एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी नंदुरबार येथून समोर येत आहे, जिथे मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळण्याचा कथित प्रकार उघडकीस आला आहे। नंदुरबार येथील समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात पिण्याच्या पाण्यात आणि जेवणात विष मिसळण्याचा कथित कट रचण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणी बिरसा फायटर्स संघटनेने तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। बिरसा फायटर्सच्या वतीने जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। या निवेदनावर राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करण सुळे आणि जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करावी आणि त्यांना नोकरीतून बडतर्फ करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल। मिळालेल्या माहितीनुसार वसतिगृहातील कर्मचाऱ्यांमधील अंतर्गत वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। कथित संभाषणाची एक ध्वनिफीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। सध्या सुट्ट्यांचा कालावधी असला तरी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या सुमारे 22 विद्यार्थिनी वसतिगृहात राहत आहेत। याच काळात त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। वैयक्तिक वादातून निरपराध विद्यार्थिनींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। मुलींच्या सुरक्षेबाबत प्रशासनाची जबाबदारी असताना अशा प्रकारामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। बिरसा फायटर्सने स्पष्टपणे म्हटले आहे की अशा गंभीर प्रकरणात केवळ सेवामुक्ती पुरेशी नाही, तर दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करून शिक्षा झाली पाहिजे। दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात प्रशासन कोणती ठोस कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या घटनेबाबत पुढील प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा अक्राणी एक्सप्रेस न्यूज। नंदुरबार येथील समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये व जेवणामध्ये विष टाकून 22 मुलींचा जीव घेण्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। या घटनेचा आम्ही बिरसा फायटर संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो। वसतिगृहामध्ये मुली शिक्षण घेण्यासाठी जातात आणि या वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या भरोशावरती त्यांचा सगळं उदरनिर्वाह, त्यांचा जीव, सगळं जीवन, तिथली जबाबदारी अवलंबून असते। परंतु तिथल्याच वसतिगृहातील कर्मचाऱ्यांकडून जर अशा पद्धतीने मुलींच्या जीवाशी जर खेळ खेळला जात असेल तर ही एक अत्यंत निंदनीय बाब आहे। म्हणून या घटनेसंबंधित जे संभाषण व्हायरल झालेलं आहे, त्या संभाषणामुळे या 22 मुलींचा जीव वाचलेला आहे। नाहीतर या मुलींचं बरं वाईट झालं असतं। म्हणून हे जे षडयंत्र ज्यांनी रचलेलं आहे, या षडयंत्रामध्ये जे जे सामील आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाका, त्यांना तात्काळ अटक करा आणि त्यांच्यावरती कायदेशीर कडक कारवाई करा, अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे करीत आहोत। जय बिरसा।